सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मला पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, नम्र विनंती करतो. आज एका भारतीय जनता पक्षाच्या टुकार प्रवक्त्याचा शिवसेना एक वादळ समाचार घेणार आहे. खरं पाहिलं तर शिवसैनिकांनो, अगदी मनातलं सांगतो, या टुकारला मी फारसं महत्व देत नाही. पण कधी कधी काय असतं, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तो काळ सोकावत जातो शिवसैनिकांना. लक्षात घ्या, या टुकारने काल काय केलं, आपली हद्द ओलांडली. आपण भारतीय जनता पक्षापुरते मर्यादित आहोत. हा गेला वकिली करायला शिंदे गटाची. काल एक वक्तव्य केलं, एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला या टुकार प्रवक्त्याचा. मी पत्रकार म्हणत असतो वारंवार, पण ते मनामध्ये त्याची पत्रकारिता पाहिलेली आहे, त्यामुळे वारंवार पत्रकार हा शब्द येतो. मला कुठे पत्रकारांचा अपमान करायचा नाहीये, त्याला प्रवक्ताच म्हणूया. भारतीय जनता पक्षाचा हा टुकार प्रवक्ता हा काल एका व्हिडिओमध्ये म्हणतो, तसं कायमच बरळत असतो, औषधोपचारांची गरज आहे याला. कधीपासून हे सगळं चालू झालंय माहिती नाही. आधी बरा होता, आधी काही प्रश्न विचारायचा. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही सर्वांनी पाहिले असतील की नसतील माहित नाही. नसेल पाहिले तर एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, म्हणजे सुरुवात बिफोर आणि आफ्टर दाखवायला जरा सोपं जाईल ना. जरा एकदा हा व्हिडिओ पहाच तुम्ही. देवेंद्रजी, तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे न रहे, हे घोषवाक्य, हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापना झाली. आणि तो विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही टॅगलाईन घेतली की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तर पंडित दीनदयाल उपाध्याय किंवा जे संस्थापक अध्यक्ष होते भाजपचे, त्यांना कुठेतरी हा प्रश्न वाटत नाही का की कुठे नेऊन ठेवला भाजप माझा? कारण ज्या पद्धतीनं भाजपचा मागच्या काही वर्षातला प्रवास सुरू आहे, मग अगदी गुंडांपासून ते भ्रष्टाचारापर्यंतचे मोठे मोठे आरोप, कलानीच्या पुत्राबरोबर सुद्धा मांडी लावून बसायला तुम्ही कमी केलं नाही. हे कुठून आलं भाजपमध्ये? हे कधी नव्हतं पूर्वी. नाही, जेव्हा तुम्ही म्हणता की इलेक्टिव्ह मेरिटसाठी तुम्ही ही सगळी निवडली, पण इलेक्टिव्ह मेरिटचा युक्तिवाद यासाठी पटत नाही. जेव्हा मोदीने जेव्हा लोकसभेची निवडणूक लढली तेव्हा 250च्या जवळपास तुमचे उमेदवार निवडून आले. तिथे लोकांनी बघितलं नाही की हा गुंड आहे का काय. लोकांनी ठरवलं होतं भाजपला मतदान द्यायचं, मतदान दिलं. ते मग गुंडच नव्हते त्यावेळेला, प्रामाणिक लोक मोदीने उभे केले, त्यांना लोकांनी कौल दिला. आता तुम्हाला विश्वास नाही का की आपल्या जोडावर भाजपच्या चिन्हावर विजाब म्हणजे गुंड दिल्याशिवाय आपण निर्भीडपणे आपल्या कामावर निवडून आणू शकतो? लोकांना दिला कुठे? नाशिकमध्ये दिलेले आहेत, पुण्यामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला सांगतो, माझे गुंड त्याला तुम्ही टर्म वापरता. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल नवनाथ बंग यांचं मी मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न करतोय, हम 4 दिन रहे ना रहे मात. काय 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 ते मोठमोठे फेकायचा. कुठून येतो हा आत्मविश्वास? म्हणजे एवढा खोटेपणा, जो सरडा सुद्धा लाजत असेल, असा गालावर हात ठेवून सरडा सुद्धा लाजत असेल. अरे माणसांनी तर आमचं कामच चोरलं. आमच्याही पेक्षा डबल टिबल पटीने रंग बदलणारी तर माणसं दिसली आम्हाला. उगाच आम्ही बदनाम झालो. सरड्याची जात उगाच बदनाम, रंग बदलणारी म्हणे. तो तरी एक निसर्गाने त्याला दिलेला स्वतःच्या संरक्षणासाठी, सरड्याला स्वतःच्या संरक्षणासाठी तो एक गुणधर्म दिलेला आहे. ज्या रंगाप्रमाणे असतो त्या रंगाप्रमाणे दिसतो, स्वतःचा बचाव करण्यासाठी. इथे आपली कातडी वाचवण्यासाठी, आपली कातडी जाड करून घेण्यासाठी, कातडीवर चांगली लाखो करोडोंची पांघरुणं घालण्यासाठी इथे रंग बदलले जातात. जात बेकार हो माणसाची, जात बेकार. असो, हा टुकार प्रवक्ता काल काय म्हणतो, एकनाथ शिंदेची खरी शिवसेना, जनतेने निकाल दिलेला आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदेची. म्हणजे चाटून चाटून जिभेचा हा जो शेंडा, बुडका काय म्हणतात त्याला, शेंडा असा पातळ झालाय. जड वस्तू सहन होत नाहीत. बाळासाहेबांचं नाव सहन झालं नाही का त्याला, त्या शेंड्याला? खरी शिवसेना ही वंदनीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचीच, त्यांचीच, त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचीच नाही खरी शिवसेना. हा म्हणतो एकनाथ शिंदेची. वकिली म्हणजे भाजपाची की एकनाथ शिंदेच्या गटाची? बरं, याच्यावरच हा थांबला नाही. तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा पाहायला हवा. हा काय म्हणतोय या व्हिडिओमध्ये? पुढे हा कोर्टाचा उल्लेख करतोय, राष्ट्रवादी कुणाची ते सांगतोय, जनतेने निकाल दिलाय, झेडपी काय आणि विधानसभा काय, आणि याव जरा एकदा हा व्हिडिओ पहा. शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल जनतेनं दिलाय.
विधानसभेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, महापालिकेच्या निवडणुकीत या तीनही निवडणुकीमध्ये जनतेने सांगितलंय की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे, खरी राष्ट्रवादी अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार यांची आहे. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालंय. आता कोर्टावर काय निकाल येईल तो कोर्ट निश्चितपणे देईल, परंतु संजय राऊत आणि उभाटा गटाचा हक्क आता शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर उरला नाही. कारण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली, त्यामुळे जनतेनं तुम्हाला नाकारलंय. जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना एकनाथजी शिंदेचीच आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. ही असली माणसं खरं तर स्वतःच्या व्हिडिओ खालच्या कधी कमेंट्स वाचायची हिम्मत करतात का, हा मला प्रश्न पडतो. तो जिगरा त्यांच्यामध्ये आहे का? जिगरा. आपण एखादा वक्तव्य करतो, एखादा व्हिडिओ करतो आणि त्याच्या खालच्या कमेंट्स जाऊन पाहतो. आपल्या पुढच्या 7 नाही 700 पिढ्यांचा उद्धार महाराष्ट्राची जनता करत असते. हा मगाच्या व्हिडिओत काय म्हणाला? महाराष्ट्राच्या जनतेने फैसला केलेला आहे, खरी शिवसेना एकनाथ. ते राष्ट्रवादीचं मी घेत नाही, ते मी फक्त शिवसेनेच्या अनुषंगानेच बोलतो. खरी शिवसेना एकनाथ शिंदेची. मग महाराष्ट्राची जनता तुमच्या नजरेतली कोणती आणि कमेंट्स मध्ये कोणती जनता आहे ही? 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजार कमेंट्स येतात तुम्हाला, पण त्या 5-5 हजार कमेंट्स मध्ये 4 कमेंट्स सुद्धा तुमच्या बाजूच्या नसतात. इथेच महाराष्ट्राच्या जनतेचा फैसला होतो. हे ईव्हीएमचे लाभार्थी, ईव्हीएम मशीनचे लाभार्थी, हे जे जिकडून कुठून निवडून आले, ते गोवंडी मानखुर्द मधनं ईव्हीएम मशीनचे लाभार्थी, यांना काय माहिती खरी शिवसेना? तुमचा जन्म कधी झाला? मी तेच म्हटलं ना काल परवा, बाळा म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आता काल परवा आलेली माणसं ही तुम्ही शिवसेनेला हिंदुत्व शिकवायला लागले, शिवसेनेला बाळासाहेबांचे विचार शिकवायला लागले. तुमच्या चड्ड्या गळ्यात होत्या चड्ड्या, त्यावेळेसची शिवसेना आहे ती. किंवा तुमचा जन्मही झाला नसेल त्यावेळेसची शिवसेना आहे ती. आजही शिवसेना, आजही या अशा घाणेरड्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आजही शिवसेना 20 आमदारांची, 9-10 खासदारांची धनी आहे. आणि हा म्हणतो ना ते झेडपी, शिवसेना खरी कुणाची आहे ना, हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं होतं. 10 खासदार शिवसेनेचे आले होते. 10वा आमचा अमोल कीर्तिका दादा 47 मतांनी त्याचा पराभव घडवून आणलेला आहे. लक्षात घ्या, तो 10वा शिवसेनेचा खासदार आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या कडेवर बसून 6 खासदार तुमचे निवडून आले. काय सांगायचं ह्यांना? त्यानंतर ह्यांना सारं काही सुचलं. मग ईव्हीएमचे लाभार्थी, मग त्यानंतर लाडक्या योजना, काय काय तुम्हाला करावं लागलं. आज कालची ती बातमी पहा ना. तुम्हाला म्हणायचंय की आम्हाला एवढ्या जागा, आम्हाला तेवढ्या जागा. काल स्वतः निर्मला सीतारामन यांच्या घरातल्याच व्यक्तीने, वर्कला प्रभाकरन यांनी काय सांगितलं? आंध्राच्या निवडणुकीचं त्यांनी अगदी विश्लेषण करून सांगितलं. काय म्हणाले ते? 68.4 5 वाजताचं मतदान होतं. आकडे कसे बदलत गेले बघा. 8 वाजता 68.12 झालं. रात्रीच्या 11:15 वाजता 76.50 झालं. आणि 4 दिवसांनी थेट 81. म्हणजे 5 वाजता 68.4 असलेलं मतदान 4 दिवसांनंतर 81.79 इतकं होतं. रात्रीच्या 8 ते 2 मध्ये जवळपास 52 लाख इतकं मतदान झालं. आणि ईव्हीएम मशीन रिसेट करण्यासाठी, म्हणजे रिसेट होण्यासाठी 14 सेकंदांचा म्हणजे वेळ जावा लागतो. इथे 6 सेकंदांना मतदान पडत होतं. एखादी मशीन एक मत झाल्यानंतर दुसरं मत देण्यासाठी 14 सेकंद मध्ये जातात, कारण ती मशीन रिसेट होण्यासाठीच 14 सेकंद घेत असते. 6 सेकंदांच्या अंतरामध्ये ही मतं पडली. जवळपास 17 लाख मतं ही रात्री, म्हणजे मध्यरात्रीच्या नंतर पडली. आणि 8 ते मध्यरात्रीपर्यंत जवळपास 52 लाख इतकं मतदान झालं. कसं झालं आंध्रामध्ये हे मतदान? हेच महाराष्ट्रात घडलं. आजही विचार करा, बॅलेटवर विषय निघतो त्यावेळेस कर्नाटक तयार होतं, पण महाराष्ट्र तयार होणार नाही. भाजपा शासित राज्य तयार होणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत कालच्या, मी खरंच एक माझ्या मनातली सल बोलून दाखवतो. काल शिवसेनेचा 1 तारखेला निकाल होता. पुन्हा एकदा 23 तारीख देण्यात आली शिवसेनेला. घटनात्मक पेच असलेला लोकशाही मरेल की जगेल ज्याच्यावर अवलंबून आहे अशा निकालांना सुद्धा वेळ देऊ शकत नसेल जर कोर्ट, तर कुठल्या केसेसला कोर्ट वेळ देतं? कुत्र्यांच्या, मांजरांच्या, समलैंगिकांच्या, त्यांच्या केसेसला मी कुठेही ते कमी दाखवत नाही. पण तरी सुद्धा ज्या केसमध्ये घटनात्मक पेच तयार झालेला आहे, 2-2 पक्ष फुटलेले आहेत, सरकार पडलेली आहेत,
त्या केसेसला कोर्ट तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत असेल, मग हे असले प्रकार 52 लाखांचे घडणारच. जरा पहा कालचा हा व्हिडिओ. अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत एक वेगळाच पॅटर्न समोर आल्याचा आरोप केलाय. त्यांच्या आरोपानुसार तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला भरघोस यश मिळालं. विधानसभेच्या 175 जागांपैकी 164 जागांवर एनडीएनं विजय मिळवला. या निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा टीडीपीला 135 जागा मिळाल्या, भाजपला 8 जागा मिळाल्या आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला 21 जागा मिळाल्या. अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी आरोप केलाय की सुमारे 3,500 मतदान केंद्रांवर मतदान रात्री 2 वाजेपर्यंत सुरू होतं. त्यांच्या मते उपलब्ध आकडेवारीत काही खटकणाऱ्या बाबी दिसून येत आहेत. त्या कुठल्या त्या जरा आपण बघूया. एकूण मतांपैकी सुमारे 4.16% मतं रात्री 12:15 ते 2 या वेळेत टाकली गेली आहेत. रात्री 8 ते 2 दरम्यान सुमारे 52 लाख मतं नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 17 लाखाहून अधिक मतं ही मध्यरात्रीनंतर टाकली गेली आहेत. विशेष म्हणजे मध्यरात्रीनंतर दर 20 सेकंदाला एक मत टाकलं जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय. प्रभाकर यांनी प्रश्न उपस्थित केला, जर ईव्हीएम मशीन रिसेट होण्यासाठी 14 सेकंद लागतात तर 6 सेकंदात एखादं मतदान कसं काय झालं? एखादा मतदार इतक्या कमी वेळात मतदान करून बाहेर पडू शकतो का? त्यांनी निष्कर्ष काढला की रात्री 8 नंतर काहीतरी असामान्य असं घडलंय. 13 मे 2024ला संध्याकाळी 5 वाजता मतदान संपल्यानंतर आंध्र प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 68.04% ही मतदानाची टक्केवारी झाल्याचं सांगितलं होतं. आता मजा बघा. त्यानंतर निवडणूक आयोगानं रात्री 8 वाजता जी टक्केवारी जाहीर केली ती होती 68.12%. त्यानंतर रात्री 11:15 वाजता मतदानाची टक्केवारी वाढवून 76.50% करण्यात आली. आणि पुढचं तर फारच धक्कादायक आहे की त्याच्या 4 दिवसांनी जाहीर झालेली मतदानाची टक्केवारी होती 81.79. याआधी विरोधक आणि काही तज्ज्ञांनी मतदानाच्या आकडेवारीवर शंका व्यक्त केलीच होती. मला खरं तर त्या तमाम महाराष्ट्रातल्या त्या लाखो ज्यांनी हे शिवसेनेच्या केसवर लक्ष केंद्रित केलं आहे त्या सर्वांना एकच सांगणं आहे, शिवसेनेच्या केसचा निकाल मला तरी वाटतं जोपर्यंत केंद्रातलं हे भाजप सरकार बदलत नाही आणि परिस्थिती तशी दाट आहे, आतापासूनच जी वातावरण निर्मिती झालेली आहे या भाजपाच्या विरोधामध्ये, आजही तुम्ही एखादा सर्वे आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमांवर टाका की 2029 मध्ये नरेंद्र मोदी हे पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत का अशी तुमची इच्छा आहे का? आणि एखादा पोल सर्वे रोल आउट करा. बघा 0% लोक हो म्हणतात. 0%. इतकी लोक त्रासलेली आहेत त्यांना. पण लोकांचं मत नेमकं कुठे पळून जातं, चोरलं जातं हे माहित नाही. ही अशी घाणेरडी पद्धत आहे. म्हणजे खरं तर ह्यांनी शिवसेनेच्या वरती बोलताना कमीत कमी आपल्या आईंना किंवा वडिलांना जरी विचारलं असतं ना, असं छातीवर हात ठेवून विचारायचं, आई बाबांना स्वतःच्या विचारा नवनाथ बन की खरी शिवसेना कुणाची, तुमचे आई बाबा पण काय उत्तर देतील हे जरा ओपन मध्ये येऊन दाखवा. भर त्यांचाही व्हिडिओ घ्या आणि ओपन मध्ये दाखवा तुमचे आई बाबा काय उत्तर देणार आहेत ते. ज्येष्ठ मंडळी कधी खोटं बोलत नाहीत, कधीच खोटं बोलत नाहीत. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, काहीतरी आपल्या आई बाबांना जरी विचारलं असतं त्यांनी सुद्धा सांगितलं असतं खरी शिवसेना कुणाची. म्हणजे शिव्या खाव्या पण किती खाव्या. आज महाराष्ट्रभरातनं प्रत्येक शिवसैनिक ह्या माणसाला चांगल्या अर्थाने ओळखत नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही प्रसिद्ध होताय पण चांगल्या अर्थाने प्रसिद्ध होत नाही आहात. नवनाथ बन शिवसेनेवर हे जी टोकाची टीका करण्याचं रोज सकाळी जे चालवलंय ना, महाराष्ट्र पाहतो. आज सरकार तुमची आहेत, आज सरकार तुमची आहेत, मजा करून घ्या. सरकार तुमची आहेत एवढंच सांगेन तुम्हाला. तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचंय. आज सरकार तुमची आहेत, मजा करून घ्या. ह्या शिवसेनेवर तुम्ही असे हात धुवून तुम्हाला वाटेल ते जे बोलायचंय ते बोलून घ्या. आज तुम्ही सरकार आज तुमचे आहेत. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या.